नमस्कार, मी प्रवीण जोशी. मंडळी, आज फाल्गुन शुक्ल एकादशी शके 1945 म्हणजेच आमलकी एकादशी सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या जागी महानगरपालिका आयुक्त म्हणून सौरभ राव यांची वर्णी. कल्याण पूर्वेला तरुणांच्या 2 गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी. आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभावी निवडणुकीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता आस्थापना प्रमुखांनी घ्यावी, जिल्हाधिकारी यांच्या सक्त सूचना. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी लागली आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची बदली झाली आहे. आता त्यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली असून या नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असं सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना कळवण्यात आलं. त्यांच्या जागी ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी सौरभ राव यांची वर्णी लागली आहे. ठाणे महानगरपालिका आणि श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी 9 एप्रिल रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील जागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन या स्वागत यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे. तसंच या यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावं असं देखील आवाहन माळवी यांनी यावेळी केलं. नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आज महानगरपालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महानगरपालिकेच्या विविध विभागांचे प्रमुख तसंच कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाचे निमंत्रक तनय दांडेकर, संजीव ब्रह्मे, डॉक्टर अश्विनी बापट, भरत अनिखिंडी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 9 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता श्री कौपिनेश्वर मंदिरापासून स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणं, मंदिराशेजारी असलेल्या भाजी मार्केट परिसरात स्वच्छता ठेवणं, तलावपळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीनं कार्यवाही करणं, स्वागत यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणं, सुरक्षा रक्षक तसंच सफाई कामगार, यात्रेदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं, तसंच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव इथं दीपोत्सव साजरा करणं या दृष्टीनं देखील सदरचा परिसर स्वच्छ करून घेण्याबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या बैठकीत दिल्या. यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असल्यामुळं एप्रिल मे मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या तरुणाईमध्ये मतदान करण्याबाबत जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत. तसंच महानगरपालिकेच्या वतीनं शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत. वाढता उन्हाळा लक्षात घेता उन्हाळ्यात घ्यायची काळजी याबाबत देखील ठाणे महानगरपालिकेनं हीट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून त्याची माहिती प्रदूषण विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या चित्ररथातून देण्याच्या सूचना देखील संबंधितांना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. श्री कौपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणारी स्वागत यात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज चौक, 3 पेट्रोल पंप मार्गे, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राम मारुती रस्ता या मार्गे जाणार आहे.
जांभळी नाका हरिनिवास सर्कल आणि समर्थ भांडार गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या. श्री कौपिनेश्वर मंदिर येथून निघणारी मुख्य स्वागत यात्रा असून शहराच्या विविध भागातून 14 उपयात्रा देखील निघणार आहे. या उपयात्रांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावं आणि त्या ठिकाणी देखील आवश्यक त्या सोयी सुविधा महानगरपालिकेच्या वतीनं पुरवण्यात याव्यात असं देखील अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी नमूद केलं. सध्या बाजारात सर्वत्र खाद्यपदार्थांच्या किमती वाढताना दिसत आहेत. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांना देखील महागाईचा फटका बसलाय. नवी मुंबई बाजारात खाद्यतेलाच्या दरात दुपटीनं वाढ झाली असून 60 ते 150 रुपयापर्यंत तेलाच्या किमती वाढल्यानं ग्राहकांना घाम फुटलाय. किंमत ऐकून अनेक ग्राहक पाठ फिरवत असल्यानं व्यापाऱ्यांवर याचा परिणाम होतो. आणखी काही दिवस तेलाचे दर चढेच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. कल्याण लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या योग्य अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोग सज्ज झालाय. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 20,18,958 मतदार आहेत. यातील जवळजवळ 22,189 नव मतदार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्याचबरोबर वन विंडोच्या माध्यमातून मतदारसंघात मतदारांच्या मदतीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात असतील. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं मतदारांना आणि नागरिकांना आपली समस्या सोडवता येणार आहे. 1950 या हेल्पलाईनवर नंबरच्या माध्यमातून मतदार आणि नागरिकांची मदत केली जाणार आहे. या सगळ्या कामासाठी जवळजवळ 10,000 निवडणूक कर्मचारी तसंच पोलीस, इतर कर्मचारी असं एकूण 13,000 कर्मचारी या लोकसभा मतदारसंघात काम करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्येक पक्षाकडून आदर्श आचारसंहितेचं पालन केलं जावं या संदर्भात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी 54 फ्लाइंग स्क्वॉडची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्येकानंच आदर्श आचारसंहितेचं पालन करावं अशी विनंती निवडणूक अधिकाऱ्यांनी केली आहे. यापुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेकनंतर कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारच्या हातभट्टी दारू, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली. डोंबिवली पूर्वेकडील कोळेगाव परिसरात नाल्यालगत असलेल्या झाडीझुडपामध्ये गावठी आणि हातभट्टी दारू बनवण्याचं काम सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशांत आंधळे आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांच्या पथकानं या भागात छापा टाकला आणि गावठी दारू हातभट्टी उद्ध्वस्त केली.
मानपाडा पोलिसांनी या ठिकाणाहून गावठी हातभट्टी दारू बनवण्याचं साहित्य आणि गाळलेली दारू असा सुमारे 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त करून उद्ध्वस्त केला. या प्रकरणी हातभट्टी चालवणाऱ्या निलेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. निवडणूक प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तिगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादींचा संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय आणि संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी दिले. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणूक घोषित केली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात आणि न्याय्य प्रकारे पूर्ण पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणं, कापडी फलक लावणं, भित्तीपत्रकं लावणं, घोषणा लिहिणं इत्यादी करता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाची परवानगी असल्याखेरीज आणि संबंधित परवाना प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्याचे निर्बंध घातल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार लागू केले. कल्याण पूर्वेला तरुणांच्या 2 गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी झाले. कल्याण पूर्वेतील चेतना ते आडिवली परिसरात ही घटना घडली असून एका तरुणानं दुसऱ्या तरुणाला आवाज देऊन थांबायला सांगितलं. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. कल्याण पूर्वेतील जय मल्हार हॉटेल समोर काही तरुण उभे होते. त्यांनी प्रेम भोवाड हा त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहुल केणी याच्यासोबत जात असताना या तरुणांनी या तिघांना थांबायला सांगितलं, पण ते थांबले नाहीत. ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून तिघं पुन्हा त्याच रस्त्यानं परत येत असताना योगेश पटेल जो बांधकाम व्यावसायिक आहे यानं त्याचा मित्र राहुल पाठक, संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करायला सुरुवात केली. कसंबसं यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सुटून घरी पळाला. योगेश पटेल हा त्याच्या साथीदारांना घेऊन यशचं घर त्यांनी गाठलं. घरासमोरच यशच्या छातीत चाकू त्यानं भोसकला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवर देखील चाकूनं वार करून त्याला गंभीररित्या जखमी केलं. या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला. या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्यांचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झालाय. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्यानं एक निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्ह्यात किमान 60,000 इतक्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात येते. निवडणूक पारदर्शक आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा सहभाग असणं आवश्यक आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासकीय कार्यालय आणि महामंडळं, अनुदानित शाळा, महाविद्यालय आणि विनाअनुदानित स्वअनुदानित शाळा, महाविद्यालय, बँका या आस्थापनांचा सहभाग देखील यात असल्याशिवाय हे राष्ट्रीय काम पूर्ण होऊ शकत नाही. या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया 4 जून रोजी पूर्ण होईपर्यंत आपल्या अधीनस्थ अधिकारी आणि कर्मचारी यांना दीर्घ मुदतीच्या सुट्टीवर सोडू नये आणि मुख्यालय सोडण्याची परवानगी देखील देऊ नये. अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभावी निवडणुकीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांनी घ्यावी अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सर्व आस्थापनांच्या विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा.
यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या जागी महानगरपालिका आयुक्त म्हणून सौरभ राव यांची वर्णी। कल्याण पूर्वेला तरुणांच्या 2 गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर 3 जण जखमी। आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अभावी निवडणुकीच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता आस्थापन प्रमुखांनी घ्यावी, जिल्हाधिकारी यांच्या सक्त सूचना। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेटा। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।